बाळाश्री जाऊ नाही तिकडे. हम्म. श्री, हा असंच इकडला तिकडं नुसतं हिंडत राहतो. श्री शांत बस ना बाळा, किती तू त्रास आणतो रे. हम्म. काय बाळा, मला तुझ्या मागं मागं फिरवतो रे. ए नीता, ए ग इकडे. मला उशीर होत आहे म्हटलं ऑफिसला जायला, तू याला बघ. 5 मिनिट थांबा ना हो. मी हे करत आहे ना, पोहे करत आहे ना. थांबा, मग पोहे झाले का मी येतेच लगेच इकडे. पहा ना 5 मिनिट. 5 मिनिट पहा ना का तुमच्याकडून. तुझ्या इकडे यासाठी तरतर तरतर करून राहिला. तू पहा येले. मला लवकर लवकर दे बरं, लवकर माझं झालंय म्हटलं तयारी, मला जावं लागते ऑफिसला. हो आलेच बापा. 5 मिनिट नाही थांबत, हा मुलगाही थांबत नाही. आणि यांना तर वागवायची इतकं जीवार येते की बस. हो 5 मिनिट तुम्हाला वागवू नाही शकत का तुम्ही? मी दिवसभर इतकं वागवते का? असंच करता का? 5 मिनिट तुम्ही त्याला सांभाळू नाही शकत? कसे आहे हो तुम्ही? दे रोदे मला पहिले तू नाश्त्याचं दे, मला मोकळं कर, मला अधिक जायला उशीर होऊन राहिला. झालं तुम्हाला इतकं वागवायला लागत. मलाच मीच वागवते, कधी तुम्हाला म्हणत नाही वागवा म्हणून. आई नेमका टाईमवरच चालल्या गेल्या बाहेर. कसं आहे, आई जर बाहेर गेल्या तर कोण वागवणार आहे त्याला? मी तिकडलं काम करू का इकडलं काम करू? किती काम आहे म्हटलं घरी. आणि केलं नाही तर तिकडून तुमची आई बडबड करते मग. किती वेळा सांगितलं नीता मी, मला खायच्या वेळेस कधीच अशी बडबड करत नव्हतो. आणि त्याच्यात मेन म्हणजे मी ऑफिसला जायच्या टाइमला कधीच बडबड करायचं नाही. माझं दिवसभर मूड मग डिस्टर्ब राहतो. तुला किती वेळा सांगतो मी, तरी तुला समजत नाही का गो? कधी कधी तरी मला समजून घे ना तू. त्याच्या इकडे पहा तुम्ही आवाज वाढवला तर त्याला कसं समजते. पाहतो करोड रडून राहिला. तुम्ही रागवताय म्हणून पहा, मला असं रागवते म्हणून समजते त्याला. तुम्हाला नाही समजत. तुम्हाला असं माझी कदरच नाही ना. असे तुम्हाला लेकराची कदर नाही आहे, बायकोची कदर नाही. थोडंसं लेकराला लोकांचे नवरे म्हटलं किती लेकरांना वागवते म्हटलं. तुम्ही एकदा म्हटलं लेकराला थोडंसं जरी वागवलं, नीता याला बघ, नीता याला बघ, असं कर तसं कर. तुम्हाला असं नाही आहे का किती बाईला काम आहे, थोडंसं वागवलं तर तुम्हाला थोडंसं जर काही कमी पडलं का तुम्ही बळबळ करतात म्हटलं. तुम्हाला 5 मिनिटही लेट जमत नाही म्हटलं. लोकांच्या नवऱ्याची तू उदाहरणं नको देत जो. तुला आत्ताच सांगते नीता. असं जर मला कधी बोलायचं नाही, आणि अशा शब्दात कधीच बोलायचं नाही, आवाजवर कडून तर कधीच बोलायचं नाही. आता माझं डोकं काही गरम करू नको, नाहीतर मी पोहे खाणार नाही, काहीच नाही, मी तसाच निघून जाईल. हो असं बोललं का तुम्हाला असं वाटतं माझी बायको शांत बसते, मी खाल्लं पाहिजे बा म्हणून? तुम्हाला असं बरोबर बोलता येते ना? तुम्हाला मला चूप बरोबर करता येते. बसतो बा मी चूप, जाऊ द्या, खाऊन घ्या तुम्ही. मी याच्या पुढं कधीच बोलत नाही जात जाईन तुमच्यासोबत. तर कधी समजून नाही घेत मला. यांना तर कधी समजून घेणार नाही. पहा कसं आला अधिक माझ्या अंगाला चिपकला. यांच्यापाशी जातो का तो? मला त्रास देतो दिवसही भर. थोडंसं जरी त्रास झाला तर जीवार येते यांच्या. आपण दिवसभर किती आट काढतो मुलाचं, यांना माहित आहे का? अधिक म्हणते तुला घरी आल्यावर काय काम असते म्हणते, थकलीच असते म्हणते, तू दिवसभर घरीच असते म्हणते, काय करावं लागते म्हणते तुला, असे बोलतात. आणि काही म्हटलं का आपल्यावर रागवते. लवकर 2 घास खाऊन घेतो, अधिक ऑफिसचं टेन्शन आहे ना. याच्या 3 लावून दी सकाळी सकाळी, काय कटकट कटकट आहे तर. तिकडला राग माझ्यावरच काढणं असते ना. आणि माझं काही बोलणं यांना कटकटच वाटते. तिकडला राग नुसतं माझ्यावर काढत राहते. त्या ऑफिसमध्ये काही राग असला तर माझ्यावरच. नीता, माझी वॉच कुठे ठेवली का? ना काही दिसत तर नाहीच. काहीच दिसत नाही. आणि स्वतःच्या डोळ्यानं तर काहीच पाहत नाही. म्हणजे पाहतच नाही तर दिसणार कुठे यांना? नीता आहे ना बरी. काही दिसलं नाही का सांगाय तेव्हा नीताची आठवण येते. नाही तर नीता कटकट कटकट लावते म्हणते. कधी नीताला कटकट कटकट करते, असंच त्यांचं म्हणणं राहते. पहा ना तुम्ही, पहा तुम्ही. अंगणाचं दिसत नाही म्हणून विचारून राहिलो ना तुला. असे हेक्कळपणानं वागत नको जो. मी बोललो म्हणून एवढं राग नको म्हणत जो. जेव्हाची तेव्हाच गोष्ट विसरून जात जो. मी विसरून जातो म्हटलं तेव्हाच्या तेव्हा गोष्ट, आणि तू मनात धरून ठेवतं. मला हे पटत नाही म्हटलं नीता, सांगून ठेवतो आत्ताच. हो तुम्हाला इतके आठवत नाही का? तुम्ही रोज रोज येता, रोज आल्यावर तिथं काढून ठेवता, तिथं टेबलावर काढून ठेवता म्हटलं. तुम्ही पहा तिथं ड्रेसिंग मध्ये. ए नीता, रागू नको बघ ग माझ्या इकडे. अशी रागून बसत नको जात जो. एवढा राग नको मानून घेत जो. काही बोललं तर मी ऐकून घ्या, कशाचा राग मानून घेऊ नये. असंच म्हणणं आहे ना तुमचं? थोडंसं काही म्हटलं तर काही ऐकून घ्या तुमचं, आहे ना? असं म्हणणं आहे ना तुमचं? त्या बघ माझं म्हणणे लागत बरं ऑफिसमध्ये तू अशी नाराज राहिली तर बघ बरं माझ्या इकडे. आनंदासाठी सगळं आपण करा, हे आमच्या आपल्या आनंदासाठी काहीच करत नाही. आज बरं. आता किती चांगली दिसते अशी नाराज. तू चांगली दिसत बरं नीता. जा आता, तुम्हाला उशीर होत होता ना. जा बरं आता ऑफिसला. त्या सासूलात नुसतं ऐन हिंडणं ऑफिसच्या टाइमला आणि कामाच्या टाइमलाच असते. ते काम झाले का मग दिवसभर घरात राहते. ह्या पोराला वागवते मग असते तेव्हा वागवायचं, तेव्हा हिंडायला जाते. काय कामाचं मग तर मी वागवते माझ्या स्त्रीला. ए रे बाळा, आपण जाऊ तिकडे फिरायला. हो बापा, भूर म्हटलं का जास्तच आनंद होते. चल बाबा बाहेर. हो श्यामजी, झाली का तुमची तयारी? हो माझी आताच तयारी झाली ना. आता मी येतच होतो तिकडे पोहे खायला, तर तू चालली इकडे पोहे का बरं? आपण तिकडेच काढले असते सगळे मिळून. श्यामजी, मला असं वाटलं का बा तुमची तयारी व्हायची असेल, गडबड आहे म्हणूनच तुम्हाला वेळ झाला म्हणून मी इकडे आणले, नाहीतर आपण तिकडेच खाल्ले असते सर्वांनी. काय हे पोहे?
श्यामजी, मी एक गोष्ट मग विचारू का तुम्हाला? आपल्या घरी म्हटलं आपली जी टी व्ही होती मला अन्नात मिळाली, ती म्हटलं तुम्ही हॉलमध्ये लावून दिली आणि मला तर दिवसभर करमत नाही, तर मग मला कसं तरीच वाटतं. आपल्या इथं आपल्या रूममध्ये लावा ना आपलीवाली टी व्ही. त्या ताईंनी तर बरोबर त्यांची टी व्ही तर तिकडे हॉलमध्ये लावली नाही, आपली बरोबर लावायला लावली. आणि मला आता आता मला पंचायत पडते ना टी व्ही बघायला. काय होती मग हॉलमधली पाहिजे, त्याच्यात काय एवढं आहे? इथं बसल्यापेक्षा आपल्या हॉलमध्ये बसायचं, आई बाबा सोबत पाहिजे. ते बोलता हो तुम्ही. कसं कसं म्हणणार मी त्यांना का मला हे पाहायचं आहे ते पाहायचं. ते कधी कीर्तन पाहते, कोणी कधी काही पाहते, आणि त्यांच्या आवडीचा कार्यक्रम बंद करून मी त्यांच्या हातचं हे रिमोट घ्या आणि माझ्या मनाचं लावा का? हे चांगलं वाटते का सांगा बरं? आपल्या खोलीत आणा ना तुम्ही एक टी व्ही. असं आहे काय? माझ्या लक्षातच नाही आलं. असं मग आणू ना आपण 2-3 दिवसात मी बोलावूनच घेते एक टीव्ही. काय चांगलं नाही वाटत असते ते एवढेच मोठे मानवाईक लोक आहे आणि त्यांच्यासमोर आपण बसून टी व्ही पाहणे आणि आपलं आपण काही बघतो. चांगलं नाही वाटत ना त्यांच्या देखता बघणं. आपल्या रूममध्ये असली म्हणजे कधीही पाहता येते. नुसतं नीताताई म्हटलं दुपारचे कामं झाले का बोर झाले का नुसतं टी व्ही पाशी असतात. मग मला एकटीला करमत नाही. मी मोबाईलवर पाहणार तर किती पाहणार. मी मोबाईल पाहू बोर होऊन जाते. द्या ना आपल्याला टीव्ही बोलावूनच घेतो आणि लावून देऊ आपण. आणि कसं आपल्याला एक पाहायला पाहिजेच ना मला टीव्ही. किती वेळ म्हटलं नीताताई म्हटलं टी व्ही बघतात म्हटलं किती वेगवेगळ्या सिरियल्स पाहतात. मला तर काही समजतही नाही कारण की मी रोज रोज बघत नाही ना, माझ्या लक्षातही नाही आहे मला. पण मी कधी पाहतच नाही, त्यांच्या रूममध्ये जातच नाही. काल मी गेली होती तर बघायला, तर लगेच त्यांनी मला ढोकळे आणायला लावलं. थोडीशी आवडली तर मग मला काही पाहायलाही मिळालं नाही त्याच्यामध्ये काय आहे म्हणून. आता आपल्या खोलीत असली घेतली लावतो आपण कधी पण. ते त्या नेहमीचे शौक त्यांना खूप आहे आणि त्याच्या मागे लागत तुला जे वाटतं ते करत जाय. आणि आता घेऊनच टाकू आपल्या रूममध्ये एक टीव्ही, मग बरोबर होऊन जाते. त्यांचं हिरस गिरस नाही करत आहे असं वाटतं का तुम्हाला? तसं काही नाही आहे. मला करमत नाही म्हणून मी म्हणून राहिली. तसं म्हटलं नाही कोमल तुला. हो श्यामजी, मी काय म्हणते आजही तुम्हाला वेळ होईल का ऑफिसमधून यायला? तुम्हाला वेळ झाला का मला करमतच नाही. लवकर लवकर कॉल करून देत जा. माझा जीव टांगणीला लागतो इकडे तुम्ही वेळ गेला का.